गुरुपौर्णिमेनिमित्त शिवगोरक्ष योगपीठात भक्तिमय उत्सव. भगवान महाराज ठाकरे यांचे श्रीगुरुत्व विषयक प्रवचन. शेकडो भाविकांनी घेतला लाभ. गुरुपौर्णिमेनिमित्त नाशिकच्या गुरुपीठात देशभरातून भाविकांची श्रद्धेची एकत्रित गर्दी. मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम परिसरात असलेल्या शिवगोरक्ष योगपीठ इथं श्री गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावानं पार पडला. या योगपीठात महाराष्ट्रासह देशभरातून हजारो साधक मनशांती, योग साधना, ध्यान आणि आयुर्वेदिक उपचारासाठी दररोज भेट देत असतात. या संस्थेचे संस्थापक परमपूज्य गुरुमाऊली भगवान महाराज ठाकरे आणि योगपीठाचे सेक्रेटरी परम आदर्श श्री 1008 महामंडलेश्वर शिवानंद महाराज हे हजारो साधकांना अध्यात्म आणि आरोग्याचा मार्ग दाखवतात. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पहाटेपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् नमः स्वाहा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् नमः स्वाहा. या कार्यक्रमात आदिगुरु भगवान मनोकामनेश्वर महादेवास अभिषेक, सामूहिक श्री गुरुगीता पठण आणि सर्व कल्याणासाठी महायज्ञ करण्यात आला. यानंतर उपस्थित भाविकांनी गुरुमाऊलींचं भव्य स्वागत करत गुरुपूजन केलं. यावेळी गुरुमाऊली भगवान महाराज ठाकरे यांनी गुरुतत्वावर आधारित आशीर्वादपर प्रवचन केलं, ज्यात अध्यात्म, सेवा आणि निष्ठेचं महत्व अधोरेखित केलं गेलं. व्यासांच्या मुखातून सर्व ज्ञान या भूतलावर प्रगट झाले. आणि हे व्यास महर्षी कोण, तर हे अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषींना तेव्हा देवी बनशंकरीनं वरदान दिले. तो कलियुगामध्ये 28व्या कलियुगाच्या आधी जे द्वापरयुग राहील, त्या द्वापार युगामध्ये तू व्यास महर्षी म्हणून जन्माला येशील आणि सर्व ग्रंथ, वेदादी ग्रंथ तू ग्रंथित करशील. व्यासांनी सगळे ग्रंथ ग्रंथित केले होते. व्यास महर्षी असे मनोमन खिन्न झाले. हे माझ्या हातून एवढं अवाढव्य ज्ञान लिहून घेतलं, पण हे ज्ञान लिहून घेणार जी काही शक्ती तिची आजपर्यंत मला ओळख झालेली आहे. आणि त्या शक्तीशिवाय हे सगळं ज्ञान व्यर्थ आहे. यानंतर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आणि शेकडो भक्तांनी त्याचा लाभ घेतला. दरम्यान श्री 1008 महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांनी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करत उपस्थित भाविकांना शुभाशीर्वाद दिले. सालाबादप्रमाणे आज गुरुपौर्णिमा साजरी झाली. आमच्या योगपीठाचे आणि माझे गुरु परमपूज्य संत परमहंस श्री 1008 धर्माचार्य संत श्री भगवान महाराज माऊली व संत श्री सौभाग्यवती गुरुमाई यांच्या आधिपत्याखाली हे योगपीठ गेली 40 वर्ष हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आनंदाने साजरा करतात. याकरता पांडेचारी, केरळ, सांगली, सातारा अनेक जेवढे महाराजांचे भक्त आहेत ते येत असतात आणि सर्वांनी आनंदाने हा उत्सव साजरा केला. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व उपस्थित सर्व साधकांना, भक्तांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक अनंत शुभेच्छा. गुरुपौर्णिमेनिमित्त आंध्र प्रदेशातील साधक सुनील जाधव यांनी अतिशय दुर्मिळ समजली जाणारी पुंगनूर गाय गुरुमाऊलींना भेट दिली आणि गोदान केलं. तसेच अनेक भाविकांनी गुरूंविषयी आपले स्वानुभव सांगत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. मी आंबे आणले आणि आंबे घ्यायचे, ते जेवायचे, ते सर्व घ्यायचे, ते सर्व जेवायला बसलो. अर्ध जेवण झालं आणि आला माऊलीचा फोन. तर म्हणे बसलं का जेवायला, म्हणे हा. मग एक आम्हाला तुम्ही दिलंच नाही. मी थाटात पाहतो माऊली, मी म्हणलं काय दिलं नाही बा आपण असं. म्हणलं दिलं माऊली सगळं दे. म्हणे चांगला विचार करा मग बोला. तर म्हणलं दिलं सगळं. म्हणे बरं ठीक आहे म्हणे. मग
आणि फोन खाली ठेवला आणि देण्यात आलं. आंबे आणले ते दिलेच नाही. मी लगेच फोन गेला, म्हणलं माझी चुकलं आमच्याला, पण मी आम्हीच नाही घेतले म्हणलं ते. या कार्यक्रमाला केवळ नाशिकमधूनच नव्हे तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर भारतातील राज्यांमधूनही शेकडो भाविकांनी हजेरी लावली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक.